भाजपाचा धुळ्यात धडाका सुरूच. प्रभाग 17 ब मधून सुरेखा उगले बिनविरोध नगरसेविका. प्रभाग 12 मधून भाजपाने ऐनवेळी हिरामन गवळींना खाली बसविले. छोटू थोरातांना संधी. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुतेंच्या हस्ते धुळ्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचं उद्घाटन. आणि 208व्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त देवभाने येथे मानवंदना कार्यक्रम उत्साहात संपन्न. भाजपाने आपली बिनविरोध विजयाची घोडदौड धुळ्यात कायम राखली आहे. बुधवारी 2 नगरसेविका बिनविरोध निवडून आल्यानंतर गुरुवारी पुन्हा 1 नगरसेविका बिनविरोध निवडून आणण्यात भाजपाने यश मिळविलं. सुरेखा उगले या प्रभाग 17 ब मधून विजयी झाल्या आहेत. उगले यांच्या विजयाने मिल परिसरात भाजपाने इतिहास रचला. उगले यांची निवड निश्चित होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. सुरेखा चंद्रकांत उगले यांनी प्रभाग क्रमांक 17 ब मधून सर्वसाधारण महिला गटातून आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात असलेले अपक्ष उमेदवार रेखा संजय बगदे आणि पल्लवी सुपनर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे प्रभाग 17 ब मधून उगले यांचाच एकमात्र अर्ज उरला होता. परिणामी सुरेखा उगले यांच्या विजयाची घोषणा ही औपचारिकता उरली आहे. सुरेखा उगले या दुसऱ्यांदा नगरसेविका बनल्या आहेत. महापालिकेचे अभियंता चंद्रकांत उगले यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. उगले यांनी प्रभागात विकासाची बरीच कामे केली आहेत. तसेच त्यांचा जनसंपर्क दांडगा असून प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे उगले यांच्या विजयाबद्दल सकारात्मक वातावरण आधीच पसरलं होतं. शिवाय त्यांच्या समोरील प्रतिस्पर्धी बघता सुरेखा उगले बिनविरोध विजयी होतील अशी चर्चा कालपासूनच शहरभर रंगली होती आणि अखेरीस तसेच घडले. बगदे आणि सुपनर यांनी आपली उमेदवारी म्यान केली. त्यामुळे सुरेखा उगले यांच्या रूपाने तिसरे बिनविरोध सीट भाजपाला मिळाले आहे. अगोदर उज्ज्वला भोसले, त्यानंतर ज्योत्स्ना पाटील आणि आता सुरेखा उगले या भाजपाच्या तिसऱ्या बिनविरोध नगरसेविका बनल्या आहेत. या सलग विजयामुळे भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्ह्याचे आमदार अनुभवी अग्रवाल आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शेठ यांचं मी पहिले धन्यवाद मानते. आणि माझी आज बिनविरोधपदी निवड झालेली आहे. मी याच्या सर्व श्रेय माझे पती चंद्रकांत उगले रावसाहेब यांचं श्रेय आहे. माझ्या पतीचं माझ्यामध्ये खूप मोठं पाठबळ आहे. आणि त्याच्यात संजय भाऊ बगदे माझे बंधू, त्यांची पत्नी रेखा आणि राजू भाऊ सुपनर यांची पत्नी पल्लवी यांनी आज माघार घेतल्याबद्दल माझी बिनविरोध निवड झालेली आहे. त्यांचेही धन्यवाद मानते. काय सांगाल, सलग तिसरी महिला म्हणून भाजपच्या तुम्ही उमेदवार, तुम्हाला काय मी मिल परिसरामध्ये सर्व म्हणजे कामाचा काम करण्याचं हे मी त्यांना सेवेसाठी 24 तास तत्पर राहील. तेव्हाही मी त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहील. आमच्या मिल परिसर भागातील 17 नंबर भागातील. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भारतीय जनता पक्षासाठी प्रभाग क्रमांक 12 हा डोकेदुखी ठरला आहे. तिकीट वाटपावरून पेटलेला वणवा तेथे शांत झालेला नाही. भाजपाने आता तेथे चक्क उमेदवार बदललाय. पक्षाचे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी यांना आपली उमेदवारी मागे घ्यावी लागली आहे. त्यांच्याऐवजी छोटू थोरातांना संधी देण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे सुपूर्द करून हा फेरबदल करण्यात आला. भाजपाचे तिकीट मिळविण्यासाठी हिरामन गवळींनी शक्य तसे प्रयत्न केले. अखेरीस पक्षाने त्यांना प्रभाग 12 अ मधून उमेदवारी दिली होती. परंतु भाजपाने 12 अ मधून प्रतीक करपे यांना आता लढण्याचं फरमान दिलंय. त्यामुळे गवळींचा हिरमोड झाला. कारण गवळींनी केवळ एकाच प्रभागातून उमेदवारी अर्ज भरला होता, तर प्रभाग 12 ड मधून भाजपाचे छोटू थोरात यांनी अपक्ष अर्ज भरला होता. आता भाजपाने त्यांना आपला अधिकृत उमेदवार घोषित केलंय. या फेरबदलामुळे हिरामन गवळींचा पत्ता कट झाला असून छोटू थोरातांची मात्र लॉटरी लागली. माजी महापौर प्रदीप करपे यांना भाजपाच्या तिकिटासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मोठे दबाव तंत्र वापरल्यानंतर भाजपाने प्रभाग 12 ड मधून प्रतीक करपे यांना उमेदवारी दिली. यानंतर तेथे मोठं नाराजी नाट्य घडलं.
तसेच करपे यांच्या विरोधात पक्षीय स्वपक्षीय उमेदवारांचा अक्षरशः महापूर आला. त्यामुळेच प्रतीक करपेंना प्रभाग 12 मधून आता पाचारण करण्यात आल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत. दरम्यान नव्या प्रभागात प्रतीक करपे यांना मोजक्याच उमेदवारांशी लढत द्यावी लागेल. हा सर्व खटाटोप प्रदीप करपे यांच्या मुलाला वाचविण्यासाठी झाल्याचं बोललं जात आहे. धुळे महानगरपालिकेच्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझा नामनिर्देशन फॉर्म ओबीसी गटातून भरलेला होता. परंतु पक्षाचे ज्येष्ठ नेते, या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर, ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाबासाहेब सुभाषजी भामरे आणि विद्यमान आमदार विकास पुरुष अनुप भैया अग्रवाल यांनी पक्ष आदेशाप्रमाणे मला सांगितल्याप्रमाणे मी आज माझा नामनिर्देशन फॉर्म हा माघारी घेतलेला असून यासाठी मी छोटू भाऊ थोरात यांना ही उमेदवारी देण्यासाठी, त्यांना एक चांगला कार्यकर्ता काम करण्यासाठी पुढे यावा. मला पक्षाने या अगोदर 4 वेळा माझ्यावर नगरसेवक पदाची जबाबदारी दिलेली होती. कायमच आपण आपल्या घरामध्ये नको म्हणून मी ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. वाहतूक नियमांचं पालन करणं सर्वांच्याच हिताचं असून प्रत्येक वाहनधारकाने नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचं प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केलं. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2026चं उद्घाटन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, महानगरपालिका उपायुक्त करुणा डहाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे, महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाच्या माहिती पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं. तसेच विना अपघात सेवा दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रस्ता सुरक्षेबाबत सामूहिक शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूनम बेडसे यांनी केलं, तर गायत्री पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, पदाधिकारी, PUC केंद्रचालक, वाहन वितरक, वाहन चालक व वाहन मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यापैकी आपण रस्ता सुरक्षा अभियान हे आपल्याकडे आपण राबवत आहोत. केंद्र शासनाने जे अभियान राबवतोय त्याच्यामध्ये त्यांनी एक थीम दिलेली आहे, ब्रीद वाक्य दिलेलं आहे, ते सडक सुरक्षा जीवन रक्षा. हे ब्रीद वाक्य आपण समोर ठेवून हे कार्यक्रम आपण पूर्ण महिनाभर राबवणार आहोत. या अभियानांतर्गत आपण महिनाभर कोणकोणते कार्यक्रम घेणार आहोत त्या कार्यक्रमाची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतोय. यामध्ये आपण हेल्मेट रॅली करणार आहोत. लोकांनी हेल्मेट वापरावं वाहन चालवताना, त्याचं प्रबोधन आपण त्यामार्फत करणार आहोत. त्यानंतर नो हॉन्किंग म्हणजे आपण हॉर्नच्या बाबत जनजागृती करणार आहोत. शाळा कॉलेजेसवर व्याख्यान ठेवणार आहोत. त्यानंतर पेडेस्ट्रियन जे आहेत, पादचारी जे पायी चालणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये देखील रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण व्हावी, त्यांच्यात जनजागृती निर्माण करणार आहोत. त्यानंतर आरोग्य विभागाच्या सहकार्याने अवयदान जनजागृती आपण करणार आहोत. रिफ्लेक्टर लावणे, जसं बैलगाड्या असतात, ट्रॅक्टर ट्रेलर्स असतात, त्यांना देखील आपण कारखान्यावर जाऊन किंवा इतर ग्रामीण भागामध्ये जाऊन आपण रिफ्लेक्टर लावण्याचा आपण कार्यक्रम आयोजित करणार आहोत. आपण उद्घाटन करतो आणि नेक्स्ट 1 month इट विल बी कॅरीड फॉरवर्ड इन ऑल ओव्हर द डिस्ट्रिक्ट. सगळ्यांनी खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे. आय एम नॉट गोइंग टू टच इट अगेन. सगळ्यांनी नियमांबद्दल सांगितलं. काही लोकांनी गुड समॅरिटियन बद्दल बोलले. पण हे सगळं तेव्हा पॉसिबल आहे when we will become good humans also. आजकाल नवीन ट्रेंड आहे ऑफ बिकमिंग दिस addicted to the phones, है ना. फर्स्ट एक्सीडेंट झाला की सगळ्यात पहले वी टेक आवर फोन्स कि भाई कैसे हुआ एक्सीडेंट, जस्ट टेकन उसका वीडियो बनाओ, उसको वायरल करो. These are the things that we should teach our children. आजकाल मुलांना आपण हे शिकवायला कुठेतरी कमी पडतोय. नॉट ओनली मुलांना, स्वतःला पण.
मी आता पुष्कळ लोकांना पाहिलं की फोन्स आर रिंगिंग इंक्लुडिंग माइन. दिस इज लाइक अपने को वी आर जस्ट सिटिंग हियर फॉर एन आवर. वी आर नॉट एबल टू कंट्रोल this instinct of the phone. This is the biggest reason today accidents are happening. People are using mobile phones, putting their headphones, and we are not doing any kind of carvai on them. I have seen many students either outside our collector office floating on the bike. 4 बच्चे जा रहे. They are too small, too young कि हमें भी लगता है कि यार वो बच्चों को रोक के क्या बोले, है ना. So this is like our instinct coming as a parent कि भाई जाने दो, बच्चे हैं, बट जाने मत दो. I request all the enforcement agencies to take a cognizance of it. First, we need to be good Samaritans, not only by helping them, but also by creating awareness. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी देवभाने गावात सत्यशोधक विद्यार्थी संघटना व पंचशील युवा मंच देवभाने यांच्या वतीनं 208व्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त जातीय अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या 500 शूरवीरांना मानवंदना अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा मानवंदना कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन 26 जिल्हा सदस्य हरीश वाघ यांनी केलं. यावेळी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकताना 26 राज्य संघटक विजय वाघ यांनी मार्गदर्शन केलं. ते आपल्या भाषणात म्हणाले की भीमा कोरेगाव युद्धाच्या इतिहासापासून प्रेरणा घेऊन समाजाने स्वतःची शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधावी, मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावं, सामाजिक प्रगतीसाठी संघटित प्रयत्न करावेत आणि महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या जात वर्ग व स्त्रीदास्य अंतासाठी चाललेल्या लढ्यात सहभागी होऊन समतामूलक समाज निर्मितीसाठी कार्य करावं. हीच खरी मानवंदना त्या 500 शूरवीरांना ठरेल. या कार्यक्रमामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच पंचशील युवा मंच व वीर एकलव्य मित्रमंडळाचे कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भावेश झालटे, अनिकेत झालटे, सिद्धार्थ झालटे, सम्राट झालटे व प्रबुद्ध या नवयुवकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला आनंदा झालटे, विजय झालटे, भिकन झालटे, अरुण झालटे, अश्विन झालटे, आकाश मोरे, कृष्णा सोनवणे यांच्यासह निवृत्ती महिला मंडळाच्या जिजाबाई झालटे, लक्ष्मीबाई झालटे, बटाबाई वाघ, उजनबाई झालटे, नंदाबाई झालटे, केवळबाई झालटे, शोभाबाई, साधना वाघ व रवीना झालटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन तसेच समतेच्या लढ्यातील प्रतीकांचा जयघोष करत करण्यात आली. तथागत गौतम बुद्धांना, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, सम्राट वीर एकलव्य, क्रांतीनायक बिरसा मुंडा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा फुले, खाजा नाईक अशा सगळ्या बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी लढलेल्या प्रतीकांना मी प्रथम अभिवादन करतो. आणि हे आजच्या दिवसाचं जे औचित्य आहे 1 जानेवारी 1818चा जो इतिहास हरीश वाघ यांनी इथे सांगितला आणि आपण सगळे वेळ काढून सकाळी इथे जमलेला आहोत, त्याचं कारण हा 1 जानेवारी 1818चा इतिहास हा समजून घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आणि हे समजून घेत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो 1818चा हे जे युद्ध आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या भीमा नदीच्या किनारी असलेलं कोरेगाव गाव आणि त्या गावाच्या ठिकाणी जो एक विजयस्तंभ उभा आहे, त्या विजयस्तंभाला स्वतः बाबासाहेबांनी देखील त्यांच्या हयातीत एकदा मुलाखत दिली होती आणि त्यांचा तो फोटो त्या ठिकाणी आपण सगळे बघतो. आणि म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी गेले, त्यांनी अभिवादन केलं आणि म्हणून त्या इतिहासाची साक्ष म्हणून दरवर्षी आपण जिथे असतो तिथे संघटित होऊन एकत्र येऊन या शूरवीरांना अभिवादन करत असतो. तो इतिहास आपण सुरुवातीला समजून घेऊयात. हजारो वर्ष इथला दलित, इथला आदिवासी, इथला शोषित पीडित जो बहुजन वर्ग आहे तो ब्राह्मणवादाच्या गुलामगिरीत अडकलेला होता. इथला जो ब्राह्मणवाद आहे, जो मनुवाद आहे, इथली जी धर्मव्यवस्था आहे ती एवढी जटिल धर्मव्यवस्था आहे की त्या धर्मव्यवस्थेच्या अंतर्गत चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे इथल्या दलितांना, इथल्या आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. त्यांचं माणूसपण हे नाकारलं जायचं का, तर ते एका विशिष्ट तथाकथित खालच्या जातीतनं येतात आणि म्हणून हे जे शोषण होतं हे शोषण त्यांच्या जातीच्या आधारावर, त्यांच्या धर्माच्या आधारावर सातत्याने चालत आलेलं आहे. आणि तिथल्या प्रस्थापित मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्थेकडून हे शोषण त्यांचं होत होतं. आणि जेव्हा ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कडून भारतावर हल्ला केला तेव्हा
हे भारत हा ब्रिटिशांचा गुलाम झाला आणि त्यावेळेस सगळे भारत एकत्र येऊन त्या विरोधात एकवटत होते. पण जेव्हा हे 500 शूरवीरांचा जो नेता होता, जो प्रमुख होता, सिद्धनाथ महार, त्या सिद्धनाथ महाराने जेव्हा पेशव्यांना पुण्याची पेशवाईला जाऊन विचारलं की आम्ही तुमच्या बाजूने इंग्रजांच्या विरोधात लढतो, आमची जागा इथे काय असणार आहे, या जाती व्यवस्थेमध्ये आमची जागा काय असेल. त्या सिद्धनाथ महारांनी, त्या पेशव्यांनी त्यांना उत्तर दिलं सिद्धनाथ महारांना की तुम्ही आमच्या बाजूने लढलात किंवा नाही लढलात, तुमची जी जागा आहे ती सुईच्या टोका एवढी पण कमी होणार नाही. तुम्ही हिंदू धर्मात दलित जाती म्हणून, शूद्र जाती म्हणून आहात, ते तुम्हाला तसंच राहावं लागेल. तुमच्या जातीची जी जागा आहे ती तीड मात्र सुईच्या टोका एवढी पण कमी होणार नाही. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.